भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत साहेब हे असे मोठ्या फरकाने ह्या निवडणुकीत विजय होते. ह्या निवडणूक लागण्याची ही शक्यता खूप कमी होती. केवळ विरोधाला विरोध म्हणून ही जी निवडणूक लागलेली आहे. निकाला दिवशी विरोधकांना त्यांची जागा दाखवणारी निवडणूक मोठ्या फरकाने ही निवडणूक आम्ही जिंकली. निकाला दिवशी ज्यांनी निवडणूक लावला ज्या एगोपोटी त्यांना त्या दिवशी ती जागा मिळून जाईल. आपलं संख्याबळ नसताना सुद्धा ही केवळ आपल्या स्वतःच्या एगोसाठी ही निवडणूक जिल्ह्यावर लढली. त्यांना ह्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी स्पष्ट कुठलीही अदृश्य शक्ती त्यांच्या पाठीमागा नाही आहे. त्यांची अदृश्य व्हायची हळूहळू वेळ यायला लागली म्हणून त्यांना सुचत आहे. आणि हर हर महादेव जय श्रीराम हा घेऊन नारा आम्ही निघालेला आहोत. त्यामुळं हर हर महादेव जय श्रीराम हे नारा आमच्या सोबत आहे. त्यामुळं निश्चिंत आम्ही आहोत, काही काळजी नाही आहे. आणि अशा कुठल्याही त्यांना अपेक्षित आहे ते ह्या निवडणुकीत होणार आहे. त्याच्या पलीकडं चेन वोटिंग असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्याच्या पलीकडे जागाच नाही आहे. थोडक्यात निवडणुकीच्या निकालाच्या वेळी जे बोलायला पाहिजे ते निकालाच्या अगोदर ते बोलायला लागले. त्यामुळे तुम्ही निकालाची स्पष्टता त्यांच्या स्टेटमेंटवरून आपल्याला एकतर्फी निकाल असणार असे आम्ही त्यांना 2 अंकीवर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते त्यात आम्हाला यश येईल. शिवसेना शिंदे गटाच्या बाबतीत अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले जात होते की शिवसेना आपल्यासोबत राहणार नाही किंवा दगाबाजी होईल, असं काही वाटतं चित्र शिवसेना शिंदे गट सोबत राहील? शिवसेना शिंदे गट असेल आणि अजितदादा एनसीपी गट असेल हे दोन्ही पक्ष आमच्या सोबत आहेत. त्यामुळे कुठलाही दगाफटका होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. महायुती भक्कम आहे आणि आम्ही चांगल्या बहुमताने निवडून येऊ. एमआयएमचे नगरसेवक आहेत दादा, आघाड्यांचा पण प्रश्न राहिलेत उघड राहिलेत असे लपूनही नाही. ओपन उघडरित्या आमच्या